नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 2 पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत। या प्रकरणामध्ये आपल्याला पायथागोरसचे त्रिकोट, समरूपता आणि काटकोन त्रिकोण, भूमिती मध्याचे प्रमेय, पायथागोरसचे प्रमेय आणि तसेच पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन आणि अपोलोनियसचे प्रमेय या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे। परंतु यावर्षी आपल्याला काही मुद्दे या मूल्यमापनातून वगळण्यात आलेले आहे। तर सुरुवातीला आपण पायथागोरसचे प्रमेय याचा आपण अभ्यास करू। एक तर 7वी मध्ये सुद्धा आपण पायथागोरसचे प्रमेयाविषयी अभ्यास केलेला आहे। काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। याला पायथागोरसचे प्रमेयाचं वाक्य म्हणतात। काटकोन त्रिकोणात म्हणजे बघा, हा त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे। त्याचा कोन Q हा 90 अंश आहे आणि या काटकोनासमोरची ही बाजू PR याला कर्ण म्हणतात। मग कर्णाचा वर्ग म्हणजे PR चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या, आता इतर दोन बाजू कोणत्या? PQ आणि QR या दोन बाजू आहेत। तर या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो कोण? कर्णाचा वर्ग। मग बघा, या ठिकाणी त्रिकोण PQR मध्ये कोण PQR चे माप किती दिलेलं आहे? 90 अंश। या ठिकाणी खूण दिसते आपल्याला 90 अंशाची काटकोनाची। म्हणजे याचा अर्थ कोण PQR हा 90 अंशाचा आहे, म्हणून तो काय झाला? हा त्रिकोण काटकोन त्रिकोण। मग हेच वाक्य कसं लिहू शकतो आपण? लांबी PR चा वर्ग, हा PR म्हणजे कर्ण, लांबी PR चा वर्ग बरोबर लांबी PQ चा वर्ग अधिक लांबी QR चा वर्ग। म्हणजे हा कर्णाचा वर्ग हा या इतर दोन बाजू PQ आणि QR या इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो, असं पायथागोरसचं प्रमेय सांगतो। आता या ठिकाणी पायथागोरसचे त्रिकूट, आता पायथागोरसचे त्रिकूट कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी त्रिकूट म्हणजे 3 संख्या असतात, त्या 3 संख्यांचा समूह त्याला त्रिकूट म्हणतात। तर मग पायथागोरसचे त्रिकूट, आता 3 संख्या कोणत्या? तर बघा, नैसर्गिक संख्या, त्या कोणत्या संख्या असतात? नैसर्गिक संख्या। त्या नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात। आता उदाहरणार्थ 11, 60, 61। बघा, आता ह्या 3 संख्या आहेत, 11, 60 आणि 61। आता या संख्यांच्या त्रिकूटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका जर येत असेल तर आपल्याला या 3 संख्यांना पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात, असं म्हणता येईल। मग तुम्ही विचार कराल की एका संख्येचा वर्ग, मग आता एक संख्या कोणती घ्यायची या 3 तर जी संख्या मोठी आहे त्या संख्येचा वर्ग। मग बघा, ह्यामध्ये मोठी संख्या कोणती? 61।
म्हणजे 61चा वर्ग. आता 61चा वर्ग म्हणजे कसं, आता बघा या ठिकाणी एक उदाहरण घेऊ आपण. चा वर्ग. आता 61चा वर्ग किती? 3721. 3721 हा आला 61चा वर्ग. याला समीकरण क्रमांक 1 म्हणायचं. आणि त्याच्यानंतर दोन संख्या कोणत्या उरलेल्या? 11 आणि 60. मग 11चा वर्ग. आता 11चा वर्ग किती? 121. आणि दुसरी संख्या कोणती? तर दुसरी संख्या 60. 60चा वर्ग. 60चा वर्ग किती? 3600. 3600. मग या दोघं संख्यांच्या वर्गाची काय घ्यायची? बेरीज. मग दोघं संख्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे 121 अधिक 3600, तर ती येते 3721. याला म्हटलं समीकरण क्रमांक 2. मग जर तुम्ही समीकरण 1 आणि समीकरण 2 जर बघितलं तर समीकरण 1 किती आलं आहे? 3721 आणि समीकरण 2 सुद्धा 3721. म्हणजे याचा अर्थ असा की 61चा वर्ग हा 11चा वर्ग आणि 60च्या वर्गा एवढा असतो. म्हणजे म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की त्या तीन संख्या कोणकोणत्या? तर त्या तीन संख्या 11, 60 आणि 61 या काय आहेत? या पायथागोरसचे त्रिकोट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. जर आपल्याला त्यांनी विचारलं, उदाहरण असं असतं ते, उदाहरणामध्ये जर आपल्याला त्यांनी विचारलं की 11, 60 आणि 61 हे उदाहरण आहे. 11, 60, 61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का? तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवायचं आणि आपल्याला तेव्हा समजेल की हे पायथागोरसचे. आता बघा दुसरं उदाहरण आता पुस्तकामध्ये दिलेलं आहे. दुसरं उदाहरण या ठिकाणी म्हटलं आहे 3, 4 आणि 5. आता 3, 4, 5 ही संख्यासुद्धा म्हणजे हे त्रिकूटसुद्धा पायथागोरसचे त्रिकूट आहे का? या संख्यांचा समूह. तर बघा आपण या उदाहरणाला सुद्धा या ठिकाणी सोडून बघू. उदाहरण क्रमांक 2 म्हणू याला. आणि त्या संख्या कोणत्या आहेत? 3, 4 आणि 5. आता या पायथागोरसचे त्रिकूट आहे का? याला कसं सोडवणार? तर त्यासाठी मोठी संख्या कोणती यांच्यामध्ये? तर मोठी संख्या यांच्यामध्ये आहे 5. मग 5चा वर्ग घ्यायचा. आता 5चा वर्ग कसा घेतो आपल्याला माहिती आहे. 5 गुणिले 5 म्हणजे 5चा वर्ग किती? 25. याला म्हटलं समीकरण क्रमांक 1. मग दोन संख्या कोणत्या शिल्लक राहिल्यात? 3. 3चा वर्ग. मग 3चा वर्ग किती? 3चा वर्ग 9. आणि दुसरी संख्या 4. 4चा वर्ग किती? तर 4चा वर्ग 16. म्हणून काय करायचं? या दोघी संख्यांच्या वर्गाची बेरीज करायची. मग दोघी संख्यांचा वर्ग किती? 9 अधिक 16. आणि 9 अधिक 16 म्हणजे त्यांची बेरीज सुद्धा किती आली? 25. याला म्हटलं समीकरण क्रमांक 2. म्हणजे याचा अर्थ असा की 5चा वर्ग हा 3चा वर्ग आणि 4च्या वर्गाच्या बेरचे एवढा असतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की 3, 4 आणि 5 या संख्या काय आहेत? तर या संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. मग याचप्रमाणे
याचप्रमाणे बघा पुस्तकामध्ये आणखी काही संख्या दिलेल्या आहेत. 5, 12, 13. ह्या संख्या आता तुम्ही घेऊन बघायच्या घरी की ह्या संख्यासुद्धा पायथागोरसचे त्रिकूट आहे का. तसंच त्याचप्रमाणे 8, 15, 17 या संख्यासुद्धा तुम्ही घरी घेऊन बघायच्या, यांना सोडवून बघायचं. नंतर 24, 25, 7 या संख्यासुद्धा पायथागोरसचे त्रिकूट आहे का, असा पडताळा तुम्ही घरी घेऊन बघायचा. धन्यवाद.